काय झाले धनु? का रडतेस तू? याच्या आधी कधी माझ्या बोलण्याचं तुला इतकं वाईट वाटलं नव्हतं, मग आज का? काही नाही, तुम्ही जा झोपायला. धनु, हे बघ, तू इथं बाहेर रडत बसल्यावर मला आज झोप लागणार आहे का? सांग काय झालंय? मी 2-3 जागेवर नोकरीचं विचारायला गेले होते. तिकडे मला नाही म्हणून सांगितलं. मग मला वाटलं निदान पार्लर मध्ये तरी मला नोकरी मिळेल, पण नाही. आज मला एक गोष्ट कळून चुकली. या जगात माणसाच्या कर्तृत्वापेक्षा, त्याच्या गुणांपेक्षा नेहमी नेहमी त्याच्या दिसण्याला जास्त महत्व दिलं जातं. आणि बाहेरचे ते बाहेरचे, घरातले बी माझा दुस्वास करते. ही जाड आहे म्हणून, नानींना मी सून म्हणून आवडत नाही का? मी जाड आहे म्हणून. तुम्हाला बी 4 चौकात मला बायको म्हणून मिरवावं असं वाटत नाही का? कारण मी जाड आहे म्हणून. माझ्या ताब्यात ज्या ज्या गोष्टी होत्या ना, त्या सगळ्या करून झाल्या. पण मी तुम्हाला खरंच सांगते, माझ्या शरीराचं मी काय करावं मला खरंच नाही कळत. खरंच कळत. धनु, सावर स्वतःला. आणि हे काय नको ते डोक्यात घालून घेतलेस तू? हे बघ, ज्या लोकांनी तुझ्या शरीरामुळे तुला नोकरीसाठी नाकारले ना, त्यांना काय माहित तू ह्या शरीराच्या ताकदीवर ह्या बिल्डरला उचललं होतंस ते. माझा ऐक, त्यांनी तुला नोकरीसाठी नाही म्हणालेत ना, त्यात त्यांचं नुकसान आहे, तुझं नाही. तुला ह्याच्यापेक्षा भारी नोकरी मिळणार आहे, बघच तू. नाही, मी रडते म्हणून तुम्ही माझ्याबद्दल चांगलं बोलताय, मला माहिती. आता सगळं काय तूच ठरवणार आहेस काय? अगं, जशा 4 गोष्टी तुझ्यात वाईट आहेत ना, तशा 4 गोष्टी तुझ्यात चांगल्या पण आहेत की. आता त्या गोष्टींना मी कसं डावलू? आणि मला माहिती आहे, तू एकदा एक गोष्ट करायची ठरवलीस ना, तर ती गोष्ट तू करतेसच. आणि एवढे सगळे इंटरव्ह्यू देऊन आल्यानंतर आता तुला कळलं की नेमकं इंटरव्ह्यू मध्ये काय करायचं. त्यामुळे आता ज्यावेळी तू जाशील ना, त्यावेळी आत्मविश्वासाने जा. बघ, ही नोकरी तुला आता नक्की मिळणार. खरंच? नाही, खोटं बोलतोय मी. अगं, खरंच सांगतोय मी. अरे, एवढं प्रयत्न करून तुझ्याबद्दल मी चांगलं बोलतोय. अगं, जरा तरी हस की. आता एक तर आम्हाला अशा धनुला बघायची सवय नाहीये, म्हणजे नेहमी एक तर बोलणारी, नाहीतर मला झापणारी. थंड झालंय ते सगळं, मी गरम करून आणू का? दादा, मला माहितीये तुला वहिनीच्या दवाखान्यासाठी आपल्याला जे सामान लागेल त्याच्या पैशाचं टेन्शन आलंय ना तुला. पण असं उपाशी राहून आणि काळजी करून पैसे उभे राहणार आहेत का? तसं नाही राजू. आता मी आपल्या जवळचे जेवढे पैसे आहेत ना, त्याचा अंदाज घेत बसलो होतो. 50,000 रुपये असे उभे राहतात, 2 लाख रुपये कुठून आणू काहीच कळणं झालंय मला. तू नको ना काळजी करू, निघल काहीतरी मार्ग. तोच तर दिसना. त्याच्या कॉलेजमध्ये तिच्या डिग्रीचं प्रमाणपत्र मिळण्याची तारीख जवळ आली. असं व्हायला नको, तिचं प्रमाणपत्र मिळालंय आणि इकडे आपला दवाखाना तयार नाही. मला तिच्या डोळ्यामध्ये तिचं दवाखाना तयार झाल्याचं समाधान बघायचं. आणि आता मी त्यासाठी काय करू शकलो नाही तर नवरा म्हणून फेल ठरेन ग. दादा, असं काय म्हणतोस? मला माहितीये माझा सूर्यदादा कधीच फेल ठरू शकत नाही. जरा धीरधर, होईल काहीतरी. पण होईल याची वाट बघण्यात अर्थ नाही. ठीक करावं लागल आणि त्यासाठी पैसा लागल. दादा, मी विचारू का? मागच्या 1-2 महिन्यात आपला मोठा काहीच खर्च झालेला नाही, मग तरी पण आपल्याकडे 5-50 हजारच कसे काय उरले? मला काय वाटतं, मी दुकानात जाते आणि हिशोब बघते, नक्कीच काहीतरी घोळ असेल. पण मला नाही वाटत तसं काय असेल. तरी पण तुला जायचं असेल तर हिशोब बघून ये. हिशोबाची सवय नाही सुटली पाहिजे. जातेच आज. बरं, मी नानांकडे जातो, त्यांच्या तब्येतीची चौकशी करतो आणि मग दुकानात येतो. पण तो नाश्ता नाही, आता मला भूक नाही. जातो. आणि माझी बहीण अशी कशी हिंमत सोडून बसली ग? काय विचारतोय मी? दादा, लहानपणापासून ना तू माझ्या पाठीशी होतास म्हणून मी कधीच कशातच लक्ष घातलं नाही रे. मला ना नेहमी असं वाटायचं की दादा आहे ना, तू घेईल बघून सगळं.
माझं चुकलं रे, माझं खरंच चुकलं. तू लहानपणीपासून म्हणत आलास धनू अभ्यास कर, पण मी नाही केलं. तू म्हणलास नीट शिक, पण मी नाही शिकले. तू म्हणलास काम कर, पण मी ते बी नाही केलं. मला आत्ता कळतं की तू मी बाहेरच्या जगात टिकावं म्हणून माझी तयारी करून घेत होतास आणि मी दादा, मला ना आज एक गोष्ट कळून चुकली. ह्या जगात ज्या माणसाचं काहीच कर्तृत्व नसतं ना, त्याच्या पदरी फक्त अपमानच येतो. बघ ना, तू सांगितलेलं मी नाही ऐकलं आणि मी कशासाठीच तयार होऊ शकले नाही रे. मी आज एवढे प्रयत्न करते, पण मला कोणीच नोकरी देईना झाले. मला माहितीये नाना आहेत ना, ते दिवस रात्र काम करतात, राबतात. मग मला वाटलं की त्यांच्या खांद्यावरचा भार कमी करते, पण मला ते बी जमलं नाही. मी ना तेजू अक्कासारखी अभ्यासात हुशार झाले, ना राजू सारखी व्यवहारात, ना भागू सारखी अभ्यासू आणि दिसण्यात चांगली झाली. फक्त सगळ्यांच्या खांद्यावरचा भार होऊन बसले रे. मला काहीच येत नाही आणि मला असं नाही जगायचं आता. खरंच असं नाही जगायचं.